गती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेनी। गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान। एकदाच गोड आवाज करा, मग पहिले चांगला होता। हॅलो, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या पराते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। तुका मने आता आपुल्या सायाचे, आम्हा जगदिसे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथे चालिसा, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण जे तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा, मज दावा वया सुबटा, सुरानी धीर स्वामी काजे तू सादर, काय भक्ती जात्या वाटा, मज दावा वया सुबटा। तुका मने रुद्रा अंजनीचिया कुमरा, काय भक्ती जात्या वाटा, मज दावा वया सुबटा। कथेचा गोड प्रसंग, आज महान पर्व काळ, बुधवार तिथी षष्ठी, बरोबर आहे? षष्ठी बरोबर आहे का महाराज? बरोबर आहे। आज राजेवाडी या गावामध्ये आनंदाचे डोही, आनंदाचा रंग, तुका नाचे छंद नाम घोष, महान पर्वकाळ, ग्रामदैवत हनुमानजी मंदिर, हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव नाही, आणि जिथं मंदिर नाही तिथं माणसं नाही, तिथं सगळे भूत। अशाप्रमाणे या गावामध्ये राजेवाडीमध्ये येण्याचा पहिला योग
कार्यक्रम काय निमित्त आहे तर या भाविक लोकांनी चे यात्रा केली, तीर्थयात्रा केली, कोणी पायी चलत केली, कथेची सामुग्री देह अवसानावरी, काही मंडळीनं गाडीमध्ये बसून केली. गाडीत बसल्याच्या नंतर काही मंडळी चिंता करत होते, महाराज आमची वारी लंगडी व्हायली म्हणायची. काय म्हणायचे? आमची वारी लंगडी व्हायली. लंगडी होत नाही, पायानं चलून चालणाराची लंगडी होते. कशी होते लंगडी बघा. नाम घेता वाट चाली, यज्ञे पाऊला पाऊली. काही पायानं चलून मंडळी भजन करत नाही आणि गाडीत बसलेले माणसं चिंता करतात आमची वारी लंगडी व्हायली. मी म्हणलं लंगडी होत नाही, फक्त जप करा. जप केल्यानं काय काय फायदे होतात. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. या माऊंद केलेल्या यात्रेनिमित्ते देवाचा आवडता प्रसाद म्हणजे माऊंद्याचा कार्यक्रम. आजचा प्रसाद प्रत्यक्षात भगवंत जेवतो, त्याला पुरावा आहे. या कार्यक्रमाला आलेली सर्व भजनी मंडळ, भाग्यानं प्राप्त झालेले पिंटू महाराज गयाळ, मोठे मोठे गायक महाराज, याच्याहून माझा जीव ओवाळून टाकला तरी बी हे पुन्हा मला नशिबानं जन्माला भेटतेत का नाही माहीत नाही. आमचे संजय महाराज गायन कोकिळा, आवाज सुंदर गोड. आमचे लक्ष्मण महाराज भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. आमचे बालासाहेब महाराज भेंडेवाडीकर, ज्याला धाकटी पंढरी मानली जाते, ती भेंडेवाडी 65 महाराज एका भेंडेवाडीमध्ये आहेत. आमचे चव्हाण महाराज, आमचे तेच नाव काय बबन महाराज का, बबन महाराज. आमचे नागू महाराज इनेकरी, ज्यांनी इना घेत असताना कुठंही कटाळा केला नाही. आमच्या दिंडीतल्या माणसाली इनेकरी हुडकीनच लागायचं नाही. एवढ्या हाईटचा इनेवाला एवढाच माणूस. लवकर इन्यावरून दिंडी ओळखू याची सुरदास महाराजाची दिंडी. जरी माणूस चुकला तर त्या खुणा सांगालो. आमची ही सर्व भजनी मंडळ, आता ज्यांनी प्रमाण म्हणलं, वाल्मिक महाराज रायवाडीकर, सर्व ही बसलेली महान महान मंडळी. महाराज प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मला काय कुणाचा परिचय नाही, कुणाचं नाव घेतलं नाही घेतलं माझ्यावर काही रुसू नका. कारण का तर मी पहिल्यानं आलेलो आहे तुमच्या गावाला, बरोबर आहे ना. मग त्याप्रमाणे वारीमध्ये गेल्या वर्षीपासून संघर्ष आहे. थोडा आवाज मगाच्या सारखाच राहू द्या, थोडासा कमी केला तुम्ही, तूट पडाली मध्ये. गोड आवाज राहू द्या, मला आवाजातलं काही कळत नाही आधीच. आणि आज हा माऊंद्याचा योग घडवून आणला, माझ्या मुखावाट शब्द गेला आणि संतराम महाराज व्यंकटराव केदार, बरोबर ना, हां, यांनी महाराज मेघमुखीचे उदक आणि वरचे वरी झेली चातक, त्यांनी या पर्व कावळावर आज माझ्या ज्ञानोबारायाच्या सोहळ्यामध्ये नाही, त्या फॅमिली मेंबरमध्ये त्यांनी एक सदस्य म्हणून आज माळ स्वीकारली. महाराज भाग्याचा दिवस आहे, केवढा भाग्याचा दिवस आहे बघा. माळीचं महत्त्व मलाही कळत नाही, पण मी घाला म्हणण्याचा उपदेश आमचे गुरु रे मारुतराव महाराजांनी मंत्र सांगायचा, चित्त देऊन ऐका. महाराजांनी सांगायचं, बिना माळकऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नाही. त्यांच्या पंक्तीला जेवत असताना कपडे घातलेल्या माणसाला जेवायला वाढत नव्हते. दुसरी गोष्ट, कपडे घालून वाढणाऱ्याचं ते ना अन्न घेत नव्हते. का तर एखादी कपड्याच्या मध्ये माळ आहे का नाही कळत नाही, म्हणून जेवणाऱ्याने उघडं बसायचं आणि वाढणाऱ्यांनी सुद्धा शर्ट बनी काढूनच वाढायचं. आणि त्याच माणसाचं गुरुवरे मारुतराव महाराजांनी जेवण जेवायचं. म्हणजे ही एक नेमावळी आहे. त्या नेमामध्ये आज संतराम महाराज केदार, त्यांच्या नावासारखा त्याला आज अलंकार चढला. तुमच्या सर्व आमच्या माता मावल्या सोहळ्यामध्ये एकाही माईनं असे 2 घास मला खाऊ घातलं नाही, अशी एकही माऊली उरली नाही महाराज.
त्या सर्व मायमावल्या आमच्या आलेल्या आहेत. कारण का तर लेकराचं नवल आईबापाला वाटत असतं आणि भजन करणाराचं नवल देवाला वाटत असतं. याप्रमाणे सर्व मंडळाच्या चरणावर नतमस्तक होऊन पुढच्या आपण अभंगाकडे वळण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. एकदा भजन करा विठ्ठला. या कार्यक्रमासाठी जीवाचं रान करून बालासाहेब महाराज चव्हाण 4 दिवसापासून इथे आहेत. अहो संजय महाराज, मला चांगलं माहीत आहे कुणाचं नाव कवा घ्यायचं, सगळ्याचं सहज घेतलं तरी जमतं हो, पण आमच्या विनायक महाराजाचं, कारण का तर एवढ्या लहान महाराजाला त्यानं कधीच वाजविलं नाही. हरिभक्तपरायण कीर्तनकार, गोड कीर्तन करतात महाराज विनायक महाराज. आणि त्यांनी सहज फोन केला महाराज असा असा कार्यक्रम आहे. हो म्हणले येणारच, कारण आम्ही एकतर नात्यानं गुरुबंधू आहेत. आम्ही कोण आहेत? गुरुबंधू. आणि सख्खे भाऊ म्हणलं तरी तुम्हाला कलरून कळते ना आमच्या दोघाच्या. ठाला महाराज आमचे बालासाहेब महाराज चव्हाण दिंडीला लोक निघल्यापासून 8 तास असतो. आमच्या दिंडीमध्ये भजन करत असताना अक्षय महाराज मृदंगाचार्य सुंदर वाजवतात महाराज. कटाळा न करता कशाही टायमाला म्हातारा माणूस उठून नाचला पाहिजे इतकं गोड वाजवतात ते अक्षय महाराज. आणि तसेच सहकारी ज्या मंडळाने इथून तिथून वाढायला उठा असं म्हणायचं कामच पडू दिलं नाही. तरुण मंडळ दिंडीमध्ये जेवढी होते महाराज, अजय मोरकुटे, दत्ता भाऊ, किरण, अनेक बरेच मंडळीचे आता सगळ्याचे नाव पाठ नाहीत. राजे भाऊ नाही का, ह्याचं नाव राजे भाऊ, हे राजे भाऊ. मग आम्ही उसनं करायचं बरं महाराज, आम्ही उसनवारी करायची. ह्या भाऊचं नाव काय? नरसिंग. हां ह्यो का, पिंग्यापासून नरसिंह झाला, हिरण्यकश्यप दैत्य वधिला. मग तर सरलच नव्हतं, नाव घेतलं नसतं तर. नरसिंग महाराज या सर्व मंडळीनं मोलाचं सहकार्य केलं महाराज. भजन म्हणत असताना आमचे गणा बापू त्यांनी भजन म्हणायला एकदा सुरुवात केली महाराज, की भजनच भजन. आमच्या दिंडीमध्ये महाराज संतराम महाराजांनी असे माणसं खुश केले. ऊसाचा रस, ते एका गवळणीमध्ये म्हणलेलं आहे ना, माझ्या दुधाचा रंगच न्यारा आणि ज्यानं खाल्लंय त्याला विचारा, उदार कुणाला देणार नाही. असं संतराम महाराजांनी महाराज रसाची सेवा, सगळ्यांनी एक एक गिलास प्यायचा. मी किती प्यायचा? 10 आणि कधी कधी 12. एवढे गिलास रस मला आनंदाने पाजायचा. म्हणजे याला काय म्हणतात, पोसितो जगाशी एकला तो, ज्याची त्याची कॅपॅसिटी काय आहे. आता ह्याला काही मग पिऊ नका म्हणलं का, पण पेल्याच्या नंतर पचणं बी अवघड आहे. हां, पचणं बी अवघड आहे महाराज. म्हणून या सर्व मायमावल्याने घासामधला घास एकमेकाला भरवायचा. आनंद, वारीमध्ये आनंद काय असतो, ज्याला वारी जन केले ना. आता हे आमचे दाढीवाले बाबा रोज एक एक उकरायची, महाराज रामायणातलं मला हे सांगा, आणि पुन्हा म्हणायचे मला काही कळत नाही. ते एक रूपक आहे बघा, बाई मी भोळी बाई मी भोळी. 12 खणाची एकच चोळी, मला बी काही कळेना. आणि चोळी किती खणाची लागती? 12 खणाची. आणि पुन्हा म्हणायची 8 दिवसा बाजारात जाते, 50 केळी मोजून आणते, आणि भोळीमुळं आतला गाबा मी खाते आणि सरे टरकलं नवऱ्याला देते. अशी आमच्या यामध्ये एक भोळीची अवस्था. म्हणजे हे केंद्रेवाडीकर बाबा आमचे आहे का नाही, केंद्रेवाडीच ना बाबा. हां, सताळकर का, सताळकर. आणि मग हे बघा सताळ्याचेच माणसं जास्त होते. जास्तीत जास्त माणसं कुठले होते वारीमध्ये?
सताळ्याची माणसं होती. आणि या माणसांनी महाराज सोहळ्यामध्ये एवढा आनंद घेतला. कोण्या दिंडीला नंबर असेल कुणाला नसेल त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही, पण आमच्या दिंडीमध्ये बिना भजनाचा पाऊलच टाकायचं नाही. हे आमच्या माऊल्याच्या तोंडाली दमच नसायचा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. जेवायला जर बसले आणि हरे राम म्हणायला सुरू केले की मला आरडाव लागायचं एक बार, थांबा थांबा, वाढ झाली, भजन बंद करा. एवढं म्हणल्यास भजन बंद व्हायचं महाराज आमच्या दिंडीमधलं. कारण का तुका म्हणे येथे भजन प्रमाणन काय थोर पण ठाला. महाराज यात्रा तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रा केव्हा केली पाहिजे? जवळ हे सकळ सिद्ध, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. चालावया पाय, हात चालावया पाय. फुले स्वहित पाय, तीर्थयात्रेला येतो नको. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तव तू आपुले सोहित पाये, तीर्थयात्रा जाई चुकू नको. महाराज सगळेच माणसाली चलायला पाये लागतात हे खरंय, पण हात भानगड काय? हात बी म्हणलंय ना, हातही म्हणलंय. आमचे दत्तू बाबा केंद्रे, थोडं व्यवस्थित करा. आणि एवढ्या माणसापुरतं मला बिना लाईट स्पीकरचा आवाज पोच करता येतो. हे उग माया पुढं हाय म्हणायला राहू द्या. आणि दत्तू बाबा केंद्रे ज्यांनी आल्यापासून सर्व भजनी मंडळाला फराळ पाण्याची व्यवस्था, आमचे रायवाडीकर मंडळी काही आले, मंडळी काही यायचे राहिलेत, आसराची वाडीकर आलेत मंडळी, काही आले काही यायचे राहिले, काही येतील. आणि कारण का तर कोर्टामध्ये माणसं जेच्या आधी जाऊन बसतात आणि कीर्तनामध्ये उशिरा येतात. असं का? असं का तर तिथं दंडाची भीती आहे. तिथं कशाची भीती आहे? दंड. पण इथला दंड जेवढा मोठा आहे ना तेवढा ते दंड नाही. यमाचे यमदंड बैसतील माता, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडईल यमापासून. यमापासून सोडवण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे, या भक्तीमध्ये आहे. भक्ती झाली पाहिजे. यात्रेमध्ये काय आनंद आहे विचारा माझ्या नामदेवरायाला. नामदेवरायानं यात्रा केली महाराज, आणि यात्रा करून आल्याच्या नंतर बरं यात्रा केली तर यात्रा कुणा संग करावी ते अभंगामध्येच आज त्याचं सर्व वर्णन आहे. तीर्थयात्रे सुखी जावो, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगी सेवू,
वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी करू वासुदेव स्मरण देणे तुटे रे बंधन वासुदेव धन्यवारे वासुदेव धन्यवारे करू वासुदेव स्मरणा करू वासुदेव स्मरण हा तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ विठ्ठल नाम गाऊ माझे विठ्ठल नाम गाऊ संत संगे सेवू संत संगे सेवू वासुदेव धनिवारी हरी वासुदेव धनिवारी देणे तुटे रे तीर्थयात्रे कसं जावं? नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली महाराज, पण यात्रा कुणा संग करावी हा प्रश्न मोठा. ज्ञानोबाराया आळंदीहून पंढरपूरला जय हरी जय हरी. काय महाराज कसं येणं केलं? काही नाही म्हणले, आपल्याला तीर्थयात्रा करावी अशी माझी इच्छा आहे. ज्ञानोबारायानं बोलल्याच्या नंतर नामदेवराया म्हणले, वा माझं काम सासरवासनीसारखं आहे. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपोलिया सता स्वाधीनता पै नाही. आमच्या हातामध्ये काय नाही, आमचं न देवाचं ठरलेलं आहे बाबा. काय ठरलेलं आहे? कुठंच जायचं नाही. आणि कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेगे मी तयाचे दरुशेन. मला फक्त एक देव आवडतो, ज्याचे कटावर हात आहेत, त्याचे चरण समान आहेत आणि नदर त्याच्या नाकावर आहे. मला तेच देव आवडतो, त्यापेक्षा मला दुसऱ्या देवाची गरज नाही. असं कोण म्हणत होतं? नामदेवराया म्हणत होते. पण नामदेवराया बोलत असताना म्हणले, काय नाही, कुणाची तरी आज्ञा घ्यावी लागते. आज्ञाधारक जे असतात ना, त्यांना आज्ञा घ्यावी लागते महाराज. बरोबर आहे ना? आज्ञाधारक दास हे शब्द फार महत्वाचे आहेत परमार्थामध्ये. आज्ञाधारक दास, दास नाही मज दास करी त्याचा, संत दासाच्या दासाचा. हा, दास्यत्व देवाला आवडतंय, दास्यत्व. आणि दास्यत्व माझ्या हनुमानजीनं केलं. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले दास्यत्व निकट हनुमंत पैकेले, दास्यत्व निकट हनुमंत पैकेले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण.
दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. कसं दास्यत्व केलं महाराज? निकट. निकट म्हणजे सेवके करावे सांगितले काम. माझ्या हनुमंतरायानं 18 लाख दीपिका लंकेमधल्या विजवल्या आणि त्या टायमाला सगळा अंधार करून रावणाच्या असं गच्चीला धरलं. कसं धरलं? गच्चीला धरलं. मारायला वेळ लागला असता का? अजिबात लागला नसता मारायला वेळ, पण आज्ञा नव्हती. कारण का? तर ते कौशल्य मातेला डव्हाळे झाले होते. तेव्हा वशिष्ठ गुरुनं सांगितलं, दशरथा तुझ्या तिन्ही पत्न्याला दिवस गेलेले आहेत, त्यांना डोहाळे विचारा. डोहाळे डोहाळे माणसाला नाही, गिधाडणीला सुद्धा डोहाळे झाले होते. आणि गिधाडाला म्हणू लागली, मला माणसाचं खाऊ वाटाले. काय म्हणू लागली? डोहाळे कशाचे होतील सांगता येत नाही. डोहाळे कशाचे होतील सांगताच येत नाही. आणि त्या टायमाला कौशल्या माता अशा रूपामध्ये बोलू लागल्या, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषण देईना मी, लंका विभीषण देईना. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषण देईना मी, लंका विभीषण देईना. आणि रे धनुष्य मारीन रावण, लंका विभीषणा देईना मी, हो लंका विभीषणा देईना मी. हे कोण म्हणलं होतं? अहो कौशल्य मातेच्या रूपातून प्रभू रामचंद्र बोलू लागले. पोटात असताना. पोटातले बाळ बोलतात का? हो महाराज बोलतात. कलियुगामध्ये घडलेली घटना. माझ्या तुकोबारायाचं नाव मोठं होत असताना माझ्या तुकोबारायावर एका गावाच्या पाटलानं गोपला पाटील गावीचे हे लोक, गोपला पाटील गावीचे हे लोक, गोपला पाटील गावीचे हे लोक, गोपला पाटील गावीचे काय खावे आता, कोणीकडे जावे. गावातल्या पाटलानं तुकोबारायावर कट रचला. कट
जी मुलगी एक 16-17 वर्षाची भांडे घासायला पाटलाच्या घरी होती आणि त्या मुलीला काही दिवस गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं त्या पाटलानं, तू ते तुक्या ढोरं राखतो ना म्हणले भामचंद्र्यावर, भंडाऱ्यावर, भोराड्यावर, मी गावापुढं सभा जमवतो आणि तू त्या तुक्याचं नाव घ्यायचं. तुकाराम कोण म्हणाले महाराज? जिवंतपणी संत कळत नाहीत. एका विजय केला नास आणि मग भोगिले कणीस. हे जे पीक आलंय ना महाराज, याच्यासाठी बळी द्यावा लागला. बळी माझ्या ज्ञानोबारायाच्या आई बापाला बळी द्यावा लागला. आणि या प्रसंगावर कट रचल्याच्या नंतर सभा जमवल्याच्या नंतर सांगितलं, हे तुकाराम येड्याचं सोंग घेतो आणि येड्याचं सोंग घेऊन या पोरीला दिवस गेलेत, हे त्या तुकोबाचे आहेत, त्या तुक्याचे आहेत असं म्हणणाऱ्या पाटलानं शिकवल्यालं. सांग पोरी कुणाचे दिवस गेले? त्या टायमाला माझे तुकोबाराया उठले म्हणले, कृपेची या सिंहासनी अधिष्ठाने बैसविली. ती पोरगी काय सांगल हो म्हणले. मग जे पोटात बाळ आहे ना ते बाळ बोलल म्हणले. बाळ ही माझ्या तुकोबाची ताकद होती, वाणीची ताकद होती. आणि त्या टायमाला माझे तुकोबाराया त्या माऊलीच्या पुढे असे उभा टाकले म्हणले, ए बाळा तू सांग बरं कुणाच आहे? तेव्हा आतून आवाज आला, मी सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास. हे लतीफा मोमीना कबीरा मुसलमान, कबीरा मुसलमान, हे लतीफा मोमीना कबीरा मुसलमान, लतीफा मोमीना कबीरा मुसलमान. सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास. लतीफ मोमीन कबीर मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. याप्रमाणे महाराज काय त्या लेकरानं उत्तर दिलं? गावच्या पाटलाचं म्हणल्याच्या नंतर जे तुकोबारायाला पळवायचं होतं ना त्यालाच पळावं लागलं. कारण का तर देवापाशी सत्य आहे. देवापाशी काय आहे? सत्य आहे महाराज. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि महाराज या प्रसंगावर आपण जे आज कार्यक्रम आहे, यात्रा केली, माझ्या ज्ञानोबाराया नामदेवराया देवानं आज्ञा दिली, देव मने नाम्या पाहे आणि ज्ञानदेव मेची आहे नामदेवा. अरे हे ज्ञानोबा आहे ना, हा माझाच अवतार आहे, मीच ज्ञानोबा आहे. कारण कुठून आलं महाराज? महाविष्णू सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. बर्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. हे अवतार महाराज. आणि हे कलियुगामध्ये माझ्या ज्ञानोबारायानं नामदेवरायानं तीर्थयात्रा केली. पण यात्रा करून आल्याच्या नंतर कुठवर केली काय नाही सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. आणि मला काही कळणं गेल्यास मी रामायणामध्ये म्हणत असतो, याला रामायण म्हणतात, रामायण उगा पोराच्या गोष्टी नाही. चला पुढे. ढाला विठाला, हो महाराज. असा प्रसंग विनोदाचा भाग. यात्रा करून आले. गोरोबा काकानं परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? कच्च का पक्क. कळ कुणं काढली? मुक्ताबाईनं. कुणं कळ काढली? मुक्ताबाईनं. म्हणले हो सगळेच भजन करायलेत आणि वारीला गर्दी तर भरपूर आहे, वारीला गर्दी भरपूर आहे. कीर्तनाला माणसं बकळ असावे का झोपी गेलेले असावे? हा, जागे असावे, कमी असावे पण जागे असावे म्हण, जागे असावे म्हण. आता तुम्ही सगळे जागे आहेत का झोपीत आहेत? तुम्ही बघालेत हो.
वरून जागे, पण काही आतून झोपलेत महाराज. आतून झोपलेल्याला संत महात्मे जाग करतात. कुणाला? आतून. बोला बोलने बोले बोला बोलने बोले. जागे बाहेरात निजले, जागे बाहेरात, जागे बाहेरात निजले, जागे बाहेरात निजले. कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले, नेणो अंधार ना उजळल का, नेनो अंधार ना उजळगा, नेनो अंधार ना उजळगा. वासुदेव करीतो फेरा, 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 झोपलेले आहेत आणि वरून जागे आहेत महाराज. पीक माझ्या ज्ञानोबरायाचे शब्द तोला मोलाचे आहेत. कने विन सोकटे, कनसे भरले घनदाटे, काय करावे गोमटे, वसनगर. माणसं कीर्तनाला गर्दी असण्यापेक्षा शहाणे किती आहेत. शहाणा तो धनी घेतो असे. याप्रमाणे तीर्थयात्रा माझ्या नामदेवरायानं केली. नामदेवरायानं तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर प्रत्यक्षात भगवंत नामदेवरायाला बोलले, नामा तीर्थयात्रा करून आलास, पण मला जीव घालायला पाहिजे. माऊंद तीर्थयात्रा केल्यालं हे नामजप केल्यालं पुण्य ह्या भजना ह्या अन्नदानामध्ये आहे. आपली तीर्थयात्रेचं फळ कधी आहे? आज प्रसाद केला ना माऊंद्याचा, माऊंद्याचा प्रसाद केला की तीर्थयात्रेत परिपूर्ण झाली तीर्थयात्रा. जोपर्यंत तुम्ही माऊंद करत नाही तोपर्यंत यात्रा परिपूर्ण होत नाही. मग नामदेवराया म्हणले काही अडचण नाही देवा, म्हणले सांगा कधी करू, म्हणले बुधवारी करून टाका. काही वार ठरलेले आहेत. पंढरपूरचं माऊंद बुधवारी व्हावं. पंढरपुरामध्ये एकादश बुधवारी जर वारीचा शेवट झाला तर बुधवारी थांबावं लागतं. बारस नाही पौर्णिमेला जरी बुधवार आला तर गुरुवारीच निघावं लागते. कारण ते माहेर संताचे नामिया स्वामी केशवाचे माहेरामधून निघत असताना महाराज देवाला वाटतं बुधवार हा विठ्ठलाचा, म्हणून बुधवारचे अभंग बघानं विठ्ठलावर सगळे काय बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, हे विठ्ठलावरले अभंग. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. म्हणून बुधवारी आळंदीमध्ये गुरुवार जर आला तर गुरुवारी तिथंच राहायचं. का तर सर्व तीर्थे आजी येतेची वळली. महाराज पंढरपुराला काही गणित सांगितलं. अवघेच तीर्थे घडती वेक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. पंढरपुराचं वर्णन. पुन्हा त्याच्यामध्ये काही सांगितलं, पाहता देऊळाची पाठ
आणि तीर्थे घडती 360 असे काही ठोकताळे सांगितले. पण माझ्या ज्ञानोबारायानं समाधीमध्ये बसत असताना देवाकडे मागणं मागितलं. महाराज देवाकडे मागणं काय मागितलं? या अलंकापुरासी तीर्थ स्थापावे कोटीसी, जो जो भक्त येईल स्नानासी तो वैकुंठाशी आणावा. काय तोला मोलाचे शब्द, काय मागणं आहे माझ्या ज्ञानोबारायाचं. आणि कुणासाठी मागितलं? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. हे जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक संत महात्म्यांनी मागत असताना जे मागितलंय ना तुमच्या आमच्यासाठी मागितलं महाराज. अशी काही चोकोबारायाची घटना झाली. ज्ञानोबारायाला 22 वर्षामध्ये हे जग सोडावं लागलं. सोडावं लागलं म्हणजे ह्या शरीर रूपानं सोडावं लागलं. कसं सोडावं लागलं? शरीर रूपानं सोडावं लागलं. का महाराज? हे ज्ञानोबारायाचा अवतार का? तर राम अवतारामध्ये काही प्रार्थना केलेल्या होत्या, प्रतिज्ञा केलेल्या होत्या. काय? चेतवनी योगाग्नी देह जाळील तत्क्षणी लोकालोकी झाडा घेवनी सुमित्राशी भेटेन. लक्ष्मणाला मी भेटाय जाणार आहे, हे देह ठेवणार नाही. तवा योग अग्नी पेटवला का? नाही पेटवला. कधी योग अग्नी पेटवला महाराज? माझ्या मुक्ताबाईला मांडे खावा वाटले. आणि जेव्हा मांडे खावे वाटले त्या टायमाला कुणी खापर दिलं नाही. ज्यांनी दिलं त्याच्यावर यशोबा काकांनी अत्याचार केला. ते खापर भेटू दिलं नाही. आणि खापर भेटू दिलं नाही त्या टायमाला ज्ञानोबाराया माझे आले आणि ताटी लावून बसले, समाधी लावून बसले, मध्ये झोपडीत बसले. आणि झोपडीत बसल्याच्या नंतर माझ्या मुक्ताबाईनं उपदेश केला. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ईश्वराचे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. ही प्रतिज्ञा माझ्या ज्ञानोबारायांसाठी माझ्या मुक्ताबाईनं म्हणली. ईश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. महाराज संत कुणाला म्हणते? माझी मुक्ताबाई उपदेश करू लागली. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे तेची संत 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 तेची जाता है विठ्ठल जाता है विठ्ठल तेची संत तेची संत जाता है विठ्ठल तेची संत तेची संत निरती काही दाना तोला जाता है विठ्ठल तेची संत तेची संत जाता है विठ्ठल निरती काही दाना तोला निरती काही दाना तोला. म्हणावं माझ्या निळोबारायानं सांगितलं. तेची संत तेची संत ज्याचा वेत विठ्ठली. विठ्ठलाशिवाय दुसरं बोलायचं नाही. आणि वारीमध्ये म्हणलं की वारीमध्ये म्हणल्याच्या नंतर आपण येतात कुठं? आळंदीहून पंढरपुराला. महाराज ज्याच्या गावाला आपण चालला त्याचं तर असं वर्णन केलेलं आहे ना. भीमातिरी एक वशिले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी 4 भुजासी बायला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळूया सुख देईल विसावा. आपण ज्याच्या गावला चालवत ना त्याचं नाव घेत नाहीत. नाव कुणाचं घेतात आपण?
हे नाव आपण, कारण मायबापाला मायबापाचं नाव घेतल्याला आवडत नाही. मायबापाच्या पुढं वर्णन कुणाचं केलं पाहिजे? लेकराचं केलं पाहिजे, लेकराचं. आणि लेकराचं वर्णन केलं, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजय पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल आणि काचे नावडती. हा, लेकराला बघा, लेकराच्या खेळण्याचा आनंद कुणाला असतो? आईला असतो. बाळका लेव विजय लेणे, तया सनगार बाळ काय जाणे, परी तया सुखाचे सोहळे भोगणे माऊली धिटी. आज जो कार्यक्रम आहे ना, ह्या कार्यक्रमाचा आनंद माझ्या देवाला पंढरपुरामध्ये आनंद मावत नसेल का? माझ्या वारकऱ्याचा मला आज माऊंद्याचा प्रसाद जेवायचा आहे. यात्रा केली आणि यात्रा केल्याच्या नंतर माझ्या नामदेवरायानं महाराज माऊंद करावं लागतंय म्हणल्या नामदेवराया म्हणले हो, लगेच ठरलं म्हणले बुधवारचं आमंत्रण. गेले बाबा आमंत्रण द्यायला. आमंत्रण गावात द्यायचं असेल तर सरपंचाच्या घरापासून आणि पोलीस पाटलाच्या, आणि देवाचा कार्यक्रम असेल तर पहिली पत्रिका आपण कुणाला देतात? लग्न असू, तेरवी असू, काही असू, पत्रिका कुणाला देतात? आधी देवाला. आणि देव फक्त वेळेला महत्व देतो. बरं, देव काय करतो? वेळेला महत्व देतो. आणि ते वेळेला महत्व देतो म्हणून नामदेवराया पहिलं उठले आणि राऊळामध्ये सुटले आणि आमंत्रण द्यायला सुरुवात केली. विनंती अवधारा विठोजी दातारा, तुम्ही यावे घरा भोजनासी. देवा, माझं आमंत्रण आहे तुम्हाला, माझ्या घरी जेवायला या उद्याच्याला. भगवंतानं म्हणले नाम्या, काल तुझ्या घरी माणसं उपाशी होते, मला सगळं कळतंय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विशी स्वांबर परिहार चिनले. मला सांगणं लागत नाही नाम्या, काल तुझ्या घरी माणसं उपाशी होते, आज राशन कुठून भरलंय तू? ओ देवा, नाम्या गरीब आहे म्हणले. नाम्याचा देव गरीब नाही, तोची एक दानसूर दाता. नाम्याचा देव कसा आहे? दानसूर आहे म्हणले, दानसूर. आणि कोणीतरी दानसूर लागतं ह्या कार्यक्रमासाठी. विनाकारण कार्यक्रम होत नाही महाराज. तोंडानं बोलल्यानं कार्यक्रम होत नसतो, करावं लागालाय म्हणल्यानं कार्यक्रम होत नसतो. त्याला सुद्धा काय लागतं? माझ्या ज्ञानोबरायानं एक ओवीमध्ये सांगितलंय, हे कलियुगामध्ये माझ्या विभूती जास्त बहुतांश मी प्रगटणार आहे. कुठं? जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वस्तू आली एके ठाया, ते जान धनंजया विभूती माझी. माझी विभूती ती समजायचं. अरे श्रीमंत असून ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, जे सत्कार्याला सहकार्य करतो, ते जान धनंजया विभूती माझी. मी असा बहुतांश रूपान आहे. मग देवानं सांगितलं, बरं नाम्या, मला एकट्याला जेवायला आहे का आमच्या घरच्याली बी आहे? आधी बापाला आमंत्रण म्हणले. बापाचं वर्णन कमी प्रमाणात आले, जास्त वर्णन कुणाचं असते? आईचं. बरोबर आहे ना? पोरगी नांदून आली, घरात काय कमी कुणाला सांगते? आईला. आणि घरातून पिशव्या भरून द्यायला कोण असते? आई. बाहेरून आणाय बाप असतो. म्हणून बापाचं वर्णन कमी आहे. आठवला बाप माये, येईल काय मूळ येईल नेनो. बापाची गरज बी असते महाराज, पण जास्त वर्णन कुणाचं केलेलं आहे? आईचं वर्णन केलेलं आहे. आता बरंच वर्णन आईचंच वर्णन का केलं? आई कुठे काय करते. ही एक मालिका होती ना टीव्हीला, ही
जमद अग्नी ऋषीपासूनच सांगालो तुम्हाला. आई कुठे काय करते? आई काहीच करीत नाही. लेकरं आपल्याकडून करून घेते आणि म्हातारं घराच्या बाहेर काढून देते. आई कुठे काय करते? ही आई फक्त एवढंच करते, तुझ्या बापाची चालन खोड फक्त मलाच माहित आहे असं कोण म्हणते? सदा आई म्हणते का नाही? हो, घराघरामध्ये आहे का नाही? म्हणून आईची मालिका. आणि आई म्हणजे घरामधली टीव्ही. टीव्ही कुठं असते? घरातच नाही, टेबलवर असते. आणि तिचे ते दोन लेकर, हम दोन हमारे दो, ते रिमोट ह्या उशी खाली, त्या सोप्या खाली, त्या गादी खाली ती पिले कुठं असते? पण बघा, आणि अंटिना कुठं असतो? अंटिना. आणि मग माणसं म्हणतात अंटिना काळा कसा पडाला, त्याला सावलीच नसते ना. अंटिना उन्हात आणि टीव्ही मध्ये सावलीत असते. सावलीत असते पण प्रेमसूत्र दोरी, त्याचा विचार एक असतो. कारण का, अंटिना जरी तुम्हाला उन्हात दिसतो पण त्याचं कनेक्शन खाली टीव्हीला असते, म्हणून चित्र दिसते. आणि ते दोरा, ते वायर तोडून टाका बरं, चित्र दिसतेत का? नाही ना दिसत चित्र. याला म्हणतात प्रेमसूत्र दोरी. महाराज नामदेव राया म्हणजे आईला बी सांगतो. नाम्या, आईला सांगत असताना जरा सगळी तुझी अडचण सांग. मग नामदेवराया गेले. रुक्माबाई माते तुम्ही यावे तेथे. कुठे? माऊंद्याचा कार्यक्रम ठरलाय ना म्हणले नाम्याच्या घरी. हो नामा, येते. पण आमच्या माय माऊल्या रिकाम्या हातानं कधीच जात नाहीत बघा, है का नाही? शक्तीला बी गेल्या तर नारळ का होईन, शक्तीला जास्त प्रसादाला लहान ऐकायला बायाच असतात, गडी नसतेच. बरं, एक गाव फिरण्यात येत नाही ना महाराज. कमीत कमी 250 तर 250 गावं वर्षामध्ये फिरण्यामध्ये येतात. त्याच्यामुळे हे सगळं बघायला मिळते या. आणि गडी हातात घेऊन काही जात नाहीत, पण रिकाम्या हातानं घरला येत नाहीत. नारळ का होईन पण घेऊनच येतात. तसा नियम आहे देवाचा. दिदल्या वाचोनी फलप्राप्ती कैची, विचा कल्पनेची व्यर्थ उदार कायला देवा तुमचे कृपणाचे दार, कायला देवा तुमचे कृपणाचे दिदल्या वाचून फलप्राप्ती कैची. पेरल्याशिवाय उगवत आहे का? उगवत नाही. देशी तेव्हा घेसी तेव्हा देशी. ऐसा असशी उदार. देव आधी काडीभर आपल्याकडून घेतो आणि गाडीभर आपल्याला देतो. आपण पेरलं तेवढंच आपली माय देते आपल्याला का? काही पट देते, काही पट देते महाराज, काही पट. पण पेरावं लागतं. मग माझे नामदेवराया म्हणू लागले, रुक्माबाई माथे तुम्ही यावे तेथे, सामुग्री सांगा ते चालवावे. आई तुम्ही या, रिकाम्या हाताने येऊ नका. नाम्याच्या घरी कोथिंबीर कापायला चाकू सुद्धा नाही. महाराज रुक्माबाई आल्याच्या नंतर आईसाहेब आल्या, आणि आल्याच्या नंतर अष्टमहासिद्धी सोबत घेऊन आल्या. आणि महाराज असं माझ्या नामदेवरायाचं माऊंद झालं. असे माणसं जेवायला बोलिले, पानाच्या विड्या सगट सोय केली. तुकोबाराया संग म्हणले नाहीत नामदेवराया, मुक्क सुद्धी तुळशीदळ. आणि तुका म्हणे असं दुर्बळ नाही, श्रीमंत देवाच्या लाडक्या भक्ताचा माऊंद आहे. सऱ्या पंढरपुराला आमंत्रण. आणि जिकडं बघाव तिकडं महाराज स्वयंपाकाचा सुगंध. एवढंच नाही तर त्या जेवाय आलेल्या माणसाला आयरा सगट. नाही आमा चिंता माऊली आमुची, पांडुरंग
आता हे महाराज हे अंगावर जे कपडे केलेत का नाही, हे सुद्धा केदार महाराजांनी पंढरपुरातच घेतले कपडे. फेट्या सगट. आता फेटा मला खरं बांधता येत नाही, तरी पण त्याने घेतला. कारण का तर कुणाला कुणामध्ये देव दिसेल सांगता येत नाही. आणि आमंत्रण देऊन सर्व पंढरपूर जेवल्याच्या नंतर पानाच्या विड्या सगट सोय केल्याच्या नंतर मग म्हणू लागले, ह्याच्या घरात काही नसताना हे केलं कुण, पण तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. देव त्यांची इच्छा पुरी करतो, पण देवाची काय केली पाहिजे आपण, देवाला सुद्धा मनामध्ये त्याची विचावे ते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो. तुझं देव तुम्हाला देतो गडे देतो, पण तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचं नाव घेतलं पाहिजे. त्याचं नाव घेत असताना कसं घेतलं पाहिजे, आवडीनं घेतलं पाहिजे. आणि एकदा आवडीने देवाचं नाव घेतलं पाहिजे, आणि ते पण आवडीनं घेतलं पाहिजे. आवडीनं. महाराज पिंटू महाराज आमच्या दिंडीमध्ये ह्या 2 मुली, एक साक्षी आणि एक पूनम. महाराज ह्या मुलीनं एक पहिल्यानं वारीला होती आणि एक दुसरी वेळ वारी होती. पण प्रथम वारी असून सुद्धा या लेकराच्या तोंडावर शिनवटा कधी जाणला नाही. ह्याला काय म्हणतात, अंगो अंगी मुरला छंद. आनंद अंगामध्ये जर मुरला न, त्याचं प्रतीक असतं महाराज. आणि माझी इच्छा आहे, आम्ही सगळे ज्ञानोबा तुकोबाचं भजन करतात, आणि तुम्ही जशी दोघीनं वारीमध्ये फुगडी खेळली ना, एक फुगडी खेळा तुम्ही इथं आपल्या या सवळ्यामध्ये. कारण का जे सवळ्यामध्ये होतं ना, तेच आपल्याला इथं थोडंसं रूपक करून त्याची एक तुम्ही पूर्णावती म्हणून दोघीनं इथं फुगडी खेळा. या पटकन या लवकर दोघी बी या. म्हणजे ज्ञानोबा तुकोबाचं भजन आम्ही सगळे भजन करणार, आणि भजन करून भजनामध्ये तुम्ही दोघीनं मस्त पाऊल खेळून फुगडी खेळायची. लवकर माय लवकर, कारण हा लवकर, वेळ कमी काम जास्त. चला लवकर. हा वायर जरा बाजूला, अक्षय वायर थोडी बाजूला. इथं या, पुढे या, इथं या, जाग्यावर फिरायचा. वडा इकडे घ्या, इकडे घ्या. हा काय महाराज आनंद आहे, सवळ्याचा आनंद. अर्ध झालं म्हणाले का, अर्ध झालं म्हणाले.
महाराज या ज्ञानोबा तुकोबारायाच्या भजनामुळे काय होतं महाराज? अहो जयाने घातले मुक्तीची गवादी मिळवलेली मानदे वैष्णवाची. काय मिळालं नाही, काय मिळालं नाही महाराज? या ज्ञानोबा तुकोबाच्या संगतीमध्ये ज्यांनी ज्यांनी वारी केली आणि म्हणून आज तुकोबाराया सुद्धा म्हणतात ए सुख पाहिजे ना तुम्हाला, जीवाला सुख पाहिजे ना तुमच्या, तर या सोहळ्यामध्ये आणि सोहळ्यामध्ये येऊन कुणाच्या संग राहा म्हणजे संत समागमे धरावी आवाडी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. 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 आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे ओढ आपलिया छंदे. गायनाचे ओढ आपलिया छंदे. आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे ओढ आपलिया छंदे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. बस तुम्हाला सुख पाहिजे ना. लाईट गेली का? नाही चालू. कसं जीव चालायचा आपण? वैष्णवाच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती आहे नाही का? तसं नामदेवराया सुद्धा म्हणले ना, संत संगतीचे काय सांगू सुख. 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 हो संत संगतीचे काय सांगू सुख. आपण बरक नाही देते, नाही देते. संत संगतीचे काय सांगू सुख. साधू धर्माचे काय सांगू सुख. साधू थोर झाला, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संगतीचे काय सांगू सुख. संगतीचे काय सांगू सुख. हे संत संगतीचे काय सांगू सुख. आपण बारीके नाही देते, नाही देते. साधू थोर दाना, 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 साधू थोर दाना. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. काय सांगू सुख, काय सांगू सुख. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना.
आनंद आहे महाराज ह्याच्यामध्ये, आहे का नाही? मी तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणत नाही, कारण का तुम्ही बसलाव हेच उपकार आहे, नाही तर तुम्ही का तुम्ही मग महाराज चलू देतो निघाले की कुठून, म्हणून तुम्हाला त्रास द्यायचा नाही. टाळ्या वाजवा सुद्धा म्हणायचं नाही. काय ज्याचे त्याने येते कुणाचे काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. नामास रसे वाजे टाळी आणि होय पातकाची होळी. इथं टाळी वाजवताना काय ताकद आहे याची. अक्षय महाराज बसा, करा थोडी सेवा करा की शेरा, आपलीच माणसं आहे सगळी, एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत. याप्रमाणे महाराज आता एक बार जसं आपण ज्यांच्या लेकराचं नवल केलं, ज्ञानोबा तुकोबाचं भजन केलं, तसं आपल्या आई बापाचं एक बार भजन करू. विठोबार कुमाये पंढरीनाथ भगवान की. आता काय झाली, कीर्तनातली दुपार झाली, अर्ध झालं म्हणा, अर्ध झालं, कारण सगळे शेतकरी आहेत, रोजगारी जेवायला ठेवाय बसू जा. काय झालं, दुपार, आणि खरी दुपारची वेळ झाली बरं. आता बी दुपारची वेळ झाली, पण लेकर शाळा सुटताना बरोबर घडीकडे बघते, सुटताना भरली कवा, भरली कवा ह्याच्याकडे लक्ष नसतं महाराज. पण सुटायच्या टायमाला मत शाळेकडे पाहतात, घडी घडी काळ वाट याची पाही, कशाची, जे इटल म्हणायची. आता तुम्हाला काय वाटलंय, कवा होईल जे इटल, कवा घराकडे सुटल ही चिंता लागली. पण ऐका, देवानं वातावरण असं रम्य केलंय, मस्त झुळझुळा वारा आहे, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, पेटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक करा लागा. मग यात्रा करायची, पण कुणा संग करायची, तर माझ्या ज्ञानोबा तुकोबारायाचा सोहळा करायचा. आणि सोहळा केल्याशिवाय हा आनंद मिळत मावण्याचा नाही. सगळे आपण संसारिक आहेत, व्यवहारिक ज्ञान सगळ्याला आहे, बरोबर का? मला सांगा, वांज बाईला बाळातपणाचं दुःख सांगता येतं का? सांगता येत नाही. एका बाईनं असं कानात बोट घातले आणि म्हणली, मला पुढच्या वर्षी वरमाईच हो वाटाले. पाहुणे आलेले होते अशाच कार्यक्रमाला, तिने म्हणलं लग्न कवा झालंय, ती म्हणली लग्न नाही झालं. आता मला सांगा, नांदून वरमाय भिगीनं होईना, लग्न नाही, तिला वरमाय कसं होता येईल? होता येतं का? होता येत नाही महाराज. काही अभंग म्हणण्यासाठी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा,
आदिनाथ गुरु मला म्हणायचं आहे. त्याच्या आधी हरिपाठ अभंग असती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे. पहिलं आधी ते हरिपाठाचे अभंग म्हणावं लागतील, बरोबर आहे ना. आणि हरिपाठ पूर्ण म्हणल्याच्या नंतर परंपरेचे अभंग म्हणावं लागतील. आणि परंपरेचे अभंग झाल्याच्या नंतर मग ह्या अभंगाचा आनंद घेता येतो. अचानक उठून अभंगाचा आनंद घेता येतो का? येत नाही. एका गावामध्ये एक जवान माणूस मेला आणि त्याच्या बायकोनं एवढा आक्रोश केला महाराज, एवढा आक्रोश केला, सर गाव म्हणू लागलं. काय ते चंद्राबाईनं रडली, बापरे. इथून माग लई लोक बघितली आणि लई गेले बी. माणसं जातेत, आपण कशासाठी आला? उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजती मरती सवेची. उपजल्या जे उपजलंय ना ते नाश पावणार आहे. मग मरायलाच आलेत आपण. आता आपण जगालात कशासाठी? मरायसाठी. जगालात कशासाठी? मरायसाठी. पण मरण कसं यावं ह्याच्यासाठी जगालात आपण. आणि मरण कसं आलं आणि त्या बाईचं एवढं गाव नाव घेऊ लागलो. आणि मयासारखी गैरादी बाई घरला गेली आणि मालकाला म्हणे होय व. म्हणले काय तुम्हाला कधी मरायचे सांगा की. त्यानं म्हणला कशासाठी? म्हणली त्या बाईनं आक्रोश एवढा केला, सर्व गाव तिचं नाव घ्याले आणि माझंही नाव तसंच लोक घेतील म्हणून म्हणाले. म्हणले आता हे विनाकारण असलं करता येतंय का? बरं ते काय कोण्या गात्यात लिहिलेलं असतंय का? असं म्हणायचं, सुरुवातीतून करायची, शेवट तिथं सोडायचा, मधलं तुकडं जल्दीनं म्हणायचं, असं काय असतंय का त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काय नाही महाराज. जे घडलंय ना जलंबर, आई आणि लेक रडती महाराज, पण दोघीच्या रडण्यामध्ये फरक सारखाच. सासू साठी रडे सुना अंतरीचा भिन्न, अंतरीचा भिन्न. सासू साठी रडे सुना अंतरीचा भिन्न, अंतरीचा भिन्न, अंतरीचा. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. कसा भिन्न असतो सांगूनच टाकतो महाराज. म्हातारी वारली, भीतीला बसवलेली होती. म्हातारीच्या हातामध्ये काकण पाटल्या होत्या. काकणं वेगळे आणि पाटल्या वेगळे. चांदीचेच असतात पण पुढी असतात त्याला काकणं म्हणतात आणि महागा असतात त्याला पाटल्या म्हणतात. पाटल्याचा आकार असा चपटा असतो, काकणाचा आकार गोलाकार असतो, बरोबर आहे ना. आता हे जुन्या काळातले लेणे आहेत महाराज. जुन्या काळामधलं हे लेणे दागिने आहेत. काकण पाटल्याही होत्या. पुन्हा दंडकडे एक होती. म्हातारीच्या अंगात टाळ्याची एक पोत होती, शेवण पिश एक होतं. जुन्या काळातले दागिने. आता ते नव्या काळातले दागिने आपल्याला सांगायचे नाही आणि ते सांगण्याजोगे नाहीत बी महाराज. आणि पुन्हा नाकामध्ये नथ एक असायची, ती बी मोत्याची नथ असायची. आणि मोत्याची नथ असायची. आणि माईला चहा प्यायला दिला की आधी चहामध्ये नथच बुडायची. असं होतं का नाही? ज्यांनी नथ लिहिली त्याला माहिती आहे. मग ते एका हातानं नथ आशीवरी धरायची मग चहा प्यायचा. हे असं का? नथीला चहामध्ये का बुडू देत नव्हते? तर नथीचा स्वभाव आहे महाराज. हे सगळे दागिने कसे आहेत? झुंबर असू, नथ असू, पुन्हा असे ते निकलेस असू, हे दागिने कसे आहेत? दागिल आहेत का प्युअर आहेत? हे सगळे दागिने कसे आहेत? दागिल. तुम्ही आम्ही संसारामध्ये जेवढे आहेत ना, तुम्ही आम्ही सगळे दागिन अलंकार आहेत महाराज. तुम्ही आम्ही कसे आहेत? दागिल अलंकार आहेत. आणि येड्याची अंगठी जे करते ते पिळ्याची, तिला सोनार भाजून घेते का? तिला म्हणते का सोन्याची अंगठी आणली, बदामी अंगठी आणली, तिला जरा इस्त्यामध्ये घाला असं म्हणते का? का त्या अंगठ्याली का भाजून घेत नाहीत? तर ते संत महात्मे म्हणजे ते 24 कॅरेट अंगठ्या आहेत. काय आहेत? 24 कॅरेट अंगठ्या. त्याला जन्म मरणाचं दुःख नाही, सहज आहे त्याला. का? गर्भवासी दुःख नाही येता जाता आणि हृदय असता नाम तुझे. ए देवा, आम्हाला गर्भवासाचं दुःख अजिबात नाही. का? तर आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनिक म्हणून. आणि तुम्ही आम्ही जे आहेत ना, तुम्ही आम्ही दागिल नथीसारखे आहेत. आणि नथीला जास्त भाजून का घेतो सोनार? नथीचा स्वभाव आहे बसल्या बसल्या शेंबूड खाणे.
नथ काय करते? नथ काय करते? कशामुळे भासते तिला? अहो कसली पिवळी जरत असू द्या, आणि माझ्यासारखी बाई जर असली तर ती हिरी गारच होत्या 2 महिन्याला. 2 महिन्याला तिला धुवाय न्यावं लागते. कशामुळं? डागील आहे ना ते. तसं महाराज तुम्ही आम्ही सगळे डागील आहे. हे भजन का करायचंय? तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं. संत महात्मे येतात आणि देवाला आणावं लागतं. देवाला आणावं लागतं महाराज. म्हणून हा आनंद जो आहे ना आज माऊंदे निमित्त आमचे संत रामजी महाराज आजपर्यंत संत रामच होते, शांत होते, पण आज ते काय झाले? महाराज झाले. आता तेला असं कोणी म्हणायचं नाही करून करून भागले, असं म्हणायचं नाही तुम्ही. नाही तर गावातले भलते खोडील म्हातारी असते तर ये आता ते असंच म्हणणार. जास्त तेला जास्त दिवस काय या महाराजाने माळ घातली, खोल तळ्यातच टाकते त्याला, पण टाकू नका बरं का, विनंती आहे. कारण का विनंती जशी नामदेवरायानं केली, विनंती अवधारा विठोजी दातारा तुम्ही यावे घरा भोजनासी, रुक्माबाई माते तुम्ही यावे तेथे सामुग्री सांगा ते चालवावे, नामा मने देवा तुमचं तुम्ही जेवा. असं का म्हणले नामदेवरायाला? नामदेवरायाला देव. कारण का? बाजार देवानं केलता ना. कुणा केलता? आता सगळ्याच्या पहिल्या पंक्तीला संत राम महाराजांना जेवाव का आपण जेवाव? कुणा जेवा? आपण सगळ्यांना जेवायचं. आणि संत राम महाराजांनी प्रसाद तो ठेवा सेवकाशी. सेवा करणाऱ्याला प्रसाद म्हणून देवाचं उचिष्ट खाण्यासाठी आता भरपूर सांगण्यासारखं आहे, पण वेळेच्या अभावी तुमच्या मनाला समाधान वाटेल असं मला कीर्तन येत नाही. मी काही कीर्तन कुठं शिकलो नाही, तुम्ही ऐकून घेतलं म्हणून सांगितलं. बरोबर आहे का? एका माणसाने वाढदिवस ठेवला, कोणीच आलं नाही, त्यांनी केलाच नाही. दुसऱ्या दिवशी म्हणले आम्हाला माफ करा, काल वाढदिवसाला येणं झालं नाही. म्हणजे आम्ही केला नाही का? कोणी आलंच नाही म्हणून आम्ही केला नाही. याप्रमाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, ते माझे उरले पायी पण. मला जे इथं उभा केलंय ना महाराज, फक्त आपण ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेत आळंदी ते पंढरपुरापर्यंत आलात, आणि आल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर म्हणण्याचे काही अभंग गात्यामध्ये अशा टूक पाडून दिलेल्या आहेत बघा. याचसाठी केला होता ठास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निचिंतीने पावलो विसावा, कुंटलीय दावा कृष्णेजिया. तसं नाही, अनेक दुसरा अभंग शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. हे तुकोबारायानं पंढरपुरात आलं की पंढरपुराच्या परिसरात पाऊतकापासून पुढे निघालं की हे अभंग म्हणायचे. चंद्रभागेमध्ये गेलं की अवघेचं तीर्थी घडती एक वेळा. प्रदक्षिणा करत असताना म्हणजे असे प्रत्येक असे तुकडे पाडून दिलेले आहेत, नेमावळी घालून दिलेली आहे. त्याच्यामध्ये जी काय जमली असेल ती माऊलीची कृपा आहे. कीर्तनामध्ये कुठं काही अभ्यास करायला गेला नाही, पण आमच्या लाड गुरुजीचे कीर्तन किती ऐकले म्हणून सांगावे तुम्हाला सांगता येत नाही. आमच्या परिसरामध्ये गुरुजीचं कीर्तन असलं जाईल त्या गावामध्ये, आणि माझी ओळख लोक लई धरायची बरं लवकर. कारण का? ज्या बी गावात गेलं ना त्या गावामध्ये बी पोट हलवायचं, आणि पोट हलवायचं आणि पुन्हा लोकांना माझ्या पोटापेक्षा माझ्या कलरकडे ध्यानात ठेवायचं. ह्या कलरचा दुसरा भजण्याच नाही. कोणचा माणूस म्हणून ओळखायचे नाही, काळा म्हणूनच ओळखायचे. हो ते काळा जर बुवा नव्हता का, नाचत नव्हतं का, रैरी आलीत होतं, त्याला एकदा सांगा म्हणायचे. कशामुळे सांगा? हे पोट हलिल्यामुळं. आणि हे पोट बी सगळ्यांनी हलवता येते का? हो, हाय का कुणाच्या हिंमत दाखवा हलवून पोट हलवता येते? अहो पोट हलवण्यासाठी सुद्धा पोट पाहिजे त्याला, आणि लाखो रुपये खर्च झाला एवढं पोट आणण्यासाठी. कुंटलावर तूप आणि कुंटलावर शेप खावं लागते, तेव्हा एवढं पोट येते. आणि संत राम महाराज साक्ष आहे का नाही? ऐशी साक्षा बहुताची. रोज 10 गिलास रस प्यालाय का नाही? पुऱ्या वारीमध्ये रोज 10 गिलास प्याला एका टाइमला. आणि जर तुम्हाला खोटं वाटलं आता आणा, 13 पेले तर पैसे तुम्ही द्या, 12 पेले तर माझ्याकडून घ्या. नाही तुका म्हणे चाकूने सांगे, आणि माझा अनुभव आहे अंगे. हे का अनुभवाशिवाय कुठलं सांगता येत नाही. म्हणून माझ्या तुकोबारायानं म्हणले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान,
इथं मान जमत नाही, मितूपणा जमत नाही. सोडी मितूपण तोची सुखी, सुखी जेणे व्हावे जग निव व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. मग याप्रमाणे लाज भय शंका दुराविला मान, लाज धरायची नाही. इथं इथं काय व्हायचं, जनाबाई सारखं म्हणायचं, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. हे आरक्षण माझ्या जनाबाईनं का मागून घेतलं हो, का मागून घेतलं? कलियुगामधल्या माऊल्याली 9 वर्ष लुगडे नेसता येणार नाही आणि 6 वार घेतली तर पदर घ्यायला पुरणार नाही. म्हणून ह्याला म्हणतात देवाला द्याला पदर नाही. पहिलं पदरामध्ये मोठी ताकद होती महाराज. हा, पदर म्हणलं की साऱ्या घराची कदर, पदर म्हणलं की साऱ्या घराची कदर. घाम आला पदर, परात पुसायला पदर, याला सुद्धा पदर. त्याला म्हणायचं नऊवारीचा पदर आणि साऱ्या घराची कदर, ह्याला म्हणायचं. लाज भय शंका, लाजायचं नाही, भ्यायचं नाही. इथं काय करायचं, आनंद घ्यायचा मनाच्या आनंदे आवडीने. आवडीने, आवड फार महत्वाची. सगळ्यामध्ये काय महत्वाची आहे, आवड. आवड आणि सवड. आवडीने जर देवाचं नाव घेतलं तर माणसाला पुरणपोळी मिळते, पुरणपोळी मिळते. कसं आवडीने घ्यावं लागेल विनायक महाराज? आवडीचं नाव, आवडीचं नाव. आवडीचं नाव म्हणजे एका माऊलीनं पंचमीला आता भुलया खेळा येतात ना बाया, आणि ज्याला नाव घ्यावं वाटतंय ना तीच बाई म्हणते, ए पूर्वी नाव घ्या की ग. ज्याच्या घरामध्ये आनंद आहे ती काय म्हणते, नावं घ्या. आता नावं घ्या म्हणल्या, पण असं आता ह्या टायमाला शेतामध्ये तण असतंयच की. आणि बाबा दत्तू केंद्रे, तुमचंच नाव की दत्तू केंद्रे, कुठे गेले? ओ केंद्रे बाबा इकडे बघा. म्हातारीचं म्हाताऱ्याचं आदल्या दिवशी झालं भांडण. काय झालं? आदल्या दिवशी झालं भांडण आणि दुसऱ्या दिवशीच बाईनं पारापशी म्हणल्या, घ्या नाव मास्तरीन बाई. आणि मास्तरीन बाईनं नाव घेतलं बाबा. म्हणले राजेवाडी पासून आमच्या शेतात रायवाडीपर्यंत पेरला कुरडू आणि आमच्या दत्तू पाटलाच्या धोत्रात शिरलं किरडून, मी कशाला आरडू म्हणले. जे म्हातारं उठलं काठी घेऊन सुटलं महाराज, म्हातारीलाच बोलवून काढलं. आणि आवडीने भावे एका माऊलीनं सहज नाव घेतलं. घराच्या मागं बोर, बुरीला आला तोर, आणि दत्तू पाटलाच्या जीवावर मला कशाचाच नाही गोर. जे दत्तू पाली उठलं आणि 2 घागरी घेऊन पाण्याला सुटलं. 11 वाजेपर्यंत पाणी आणू लागलं बाबा. हा, एवढं काय आवड आणि सवड. मनाच्या आनंदे आवडीने गायनाचे उडे आपुलिया छिंदे, मनाच्या आनंदी आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या पराचे आणि तुकोबरा या शेवटला जे